Welcome students. We are studying the chemical properties of amines. Okay. त्यामध्ये आपण शेवटची रिएक्शन्स पाहत आहोत ती म्हणजे कोणती तर aromatic electrophilic substitution reactions of amines. ओके. तर आपण मागच्या लेक्चर मध्ये पाहिलं aromatic electrophilic substitution reaction म्हणजे काय तर जे aromatic amines असतात aromatic amine वरच्या aromatic रिंगचा हायड्रोजन ॲटम हा इलेक्ट्रोफाइल ने रिप्लेस होतो. ओके. वीकर इलेक्ट्रोफाइल इज रिप्लेस्ड बाय स्ट्रॉंगर इलेक्ट्रोफाइल. हेन्स दैट रिएक्शंस आर कॉल्ड एज एरोमेटिक इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. मागच्या रिएक्शन मध्ये आपण पाहिलं होतं की ॲनिलीन किंवा कोणताही एरोमेटिक अमाइन जर असेल तर त्याच्यामध्ये कोणता ग्रुप असू शकतो NH2 कोणता NH2 किंवा NHR किंवा NR2 किंवा कोणता NR2 आपल्याला माहिती आहे एरोमेटिक रिंगला NH2 असेल किंवा NHR असेल कोणता NH2 NHR किंवा NR2 तर हे जे ग्रुप आहेत हा प्रायमरी अमाइनो हा सेकंडरी अमाइनो आणि हा टर्शियरी अमाइनो तर हे इलेक्ट्रॉन रिलीजिंग आणि ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप असतात. इलेक्ट्रॉन रिलीजिंग आणि ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप असतात म्हणून आपण म्हणतो इन एरोमेटिक अमाइन NH2 NHR or NR2 are activating and ortho para directing. तर आपण मागच्या लेक्चर मध्ये पाहिलं होतं ॲनिलीनचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स. कोणाचे ॲनिलीनचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर पाहत असताना इलेक्ट्रॉन डेन्सिटी ॲनिलीनच्या कोणत्या तर ह्या दोन ऑर्थो पोझिशन वरती आणि पॅरा पोझिशन वरती जनरेट होत होती. NH2 NHR किंवा NR2 हे ग्रुप ऑफ ॲटम एरोमेटिक रिंगला जोडले असता इलेक्ट्रॉनची डेन्सिटी ही दोन ऑर्थो आणि एका पॅरा पोझिशनला क्रिएट होते. ओके. इलेक्ट्रॉन रिच सेंटर दोन ऑर्थो आणि एक पॅरा होतो. या प्रकारे पाहिलं. मागच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं होतं ब्रोमिनेशन रिएक्शन. कोणती रिएक्शन ब्रोमिनेशन रिएक्शन. तर व्हॉट इज द ऍक्शन ऑफ ब्रोमिन वॉटर ऑन ॲनिलीन असं जर आलं तर ब्रोमिन रिएक्ट विथ ॲनिलीन इन प्रेझेन्स ऑफ वॉटर इट गिव्स 2,4,6 ट्रायब्रोमो ॲनिलीन व्हाईट प्रेसिपिटेट आज तयार होतो प्रोडक्ट. त्यानंतर पुढे आपल्याला एक रिएक्शन होती कन्व्हर्ट ॲनिलीन इनटू पॅराब्रोमो ॲनिलीन. ती मात्र 3 स्टेप रिएक्शन होती. ऑर्थो पोझिशन ब्लॉक करायचं होतं अगोदर आपल्याला ते आठवत असेल तुम्हाला कारण ती इथेही पाहिजे. ओके. ॲनिलीनचं पॅराब्रोमो ॲनिलीन मध्ये करण्यासाठी कन्व्हर्जन 3 स्टेप होत्या. पहिली ऍसिटिलेशन दुसरी ब्रोमिनेशन आणि तिसरी ऍसिडिक किंवा बेस हायड्रोलिसिस. ओके. तशाच रिएक्शन आज आपल्याला पुन्हा पाहायच्या आहेत. एरोमेटिक सबस्टिट्यूशन रिएक्शन मधलं मागच्या लेक्चर मध्ये ए आपण पाहिलं होतं. काय होतं ए तर ए होतं हॅलोजिनेशन त्यातलं ब्रोमिनेशन. आता आपल्याला पाहायचं आहे नायट्रेशन. सो व्हॉट इज द मीनिंग ऑफ नायट्रेशन रिएक्शन. सो प्लीज कीप इन माइंड हियर आय एम टेलिंग टू यू व्हॉट इज द मीनिंग ऑफ नायट्रेशन. सो हियर replacement of hydrogen atom by nitro group is called nitration. Keep in mind is called nitration. लक्षात ठेवा. नायट्रेशन ची डेफिनेशन काय सांगतोय रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम ऑफ एरोमेटिक रिंग. जर एरोमेटिक इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन असेल तर रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम ऑफ एरोमेटिक रिंग बाय नायट्रो ग्रुप. कोणत्या ग्रुपनं तर बाय नायट्रो ग्रुप इज कॉल्ड नायट्रेशन रिएक्शन. त्या रिएक्शनला आपण काय म्हणतो तर नायट्रेशन रिएक्शन असं म्हणतो. इथं नायट्रेशन रिएक्शन पाहत असताना आपल्याला 2 कंडिशन्स प्रामुख्याने पाहायच्या. आता मी असं सांगतोय 1 पहा 2 जसं मागच्या लेक्चर मध्ये पाहिलं होतं. 1 असं म्हणेल मी ऍक्शन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड किंवा ऍक्शन ऑफ नायट्रेटिंग मिक्सचर ऑन ॲनिलीन. पहा रिएक्शन आपल्याला 2 पाहायचे. आता एक साधी नायट्रेटिंग मिक्सचरची रिएक्शन आणि दुसरी वेगळी. ओके. ऍक्शन ऑफ नायट्रेटिंग मिक्सचर ऑन ॲनिलीन. ऍक्शन ऑफ नायट्रेटिंग मिक्सचर ऑन ॲनिलीन किंवा कन्व्हर्जन ऑफ यालाच काय म्हणतो पहा. कन्व्हर्जन भरपूर आहेत. चला कन्व्हर्जन भरपूर येतं. इथं रिएक्शन्स लिहितो मी. रिएक्शन लिहित असताना अगोदर तुम्हाला मी समजून सांगतो प्लीज पहा इकडं. कोणाची रिएक्शन ऍक्शन ऑफ नायट्रेटिंग मिक्सचर ऑन ॲनिलीन. तुम्हाला प्रश्न असतो व्हॉट इज द ऍक्शन ऑफ नायट्रेटिंग मिक्सचर ऑन ॲनिलीन. ओके.
तर सगळ्यात महत्वाचं नायट्रेटिंग मिक्सचर म्हणजे काय, या अगोदर तुम्हाला 11वीला पण आणि याच्या अगोदरच्या टॉपिक मध्ये पण बऱ्याच वेळेस आलेलं आहे. तर नायट्रेटिंग मिक्सचर इज अ concentrated HNO3 and concentrated H2SO4 in the ratio 1:2 is called as a nitrating mixture. पहा इथं लिहितो मी. तर नायट्रेटिंग मिक्सचर म्हणजे काय, तर मी असं म्हणेल, हे पहा नायट्रेटिंग मिक्सचर कॉन्सन्ट्रेटेड HNO3 असलं तर रिएक्शन देऊ टाकतो तशी. HNO3 कॉन्सन्ट्रेटेड, हे नायट्रिक ऍसिड आहे, हे कोणते तर नायट्रिक ऍसिड आहे, हे नायट्रिक ऍसिड. ओके, प्लस H2SO4 म्हणजे कोणतं, सल्फ्युरिक ऍसिड, म्हणजे कोणतं, सल्फ्युरिक ऍसिड. ओके, हे पण कॉन्सन्ट्रेटेड आहे आणि हे पण कॉन्सन्ट्रेटेड आहे. ओके, कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड आणि कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड चा रेशिओ कसा, एक मॉलिक्यूल नायट्रिक ऍसिडचा आणि 2 मॉलिक्यूल सल्फ्युरिक ऍसिडचे, यांना आपण म्हणतो नायट्रेटिंग मिक्सचर. ओके, आणि नायट्रेटिंग मिक्सचर मधून पहा का वापरलं जातं, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ नायट्रेटिंग मिक्सचर ऑन ऍनिलीन. तर विद्यार्थी मित्रांनो मला सांगायचे, ऍनिलीन किंवा ऍनिलीनचे कोणतेही डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट नायट्रिक ऍसिड सोबत रिएक्शन देत नाहीत, इन प्रेझेन्स ऑफ सल्फ्युरिक ऍसिड ते मात्र रिएक्शन देत असतात. तर नायट्रिक ऍसिडचा एक मॉलिक्यूल सल्फ्युरिक ऍसिडच्या 2 मॉलिक्यूल सोबत जर रिएक्ट झाला तर हायड्रोजन सल्फेटचे 2 आयन तयार होतात, त्याचबरोबर H3O+ हायड्रोनियम आयन आणि सगळ्यात महत्वाचा NO2+ तयार होतो. NO2+ म्हणजे काय, तर नायट्रोनियम आयन आहे. NO2+ म्हणजे काय, तर तो आहे नायट्रोनियम आयन. NO2+ म्हणजे कोणता, तर नायट्रोनियम आयन. ओके, पहिला प्रश्न तुमचा संपला. म्हणजे नायट्रेटिंग मिक्सचर म्हणजे काय, एखाद्या एमसीक्यू साठी पण येतो तुम्हाला, विच ऑफ द फॉलोइंग इज अ नायट्रेटिंग मिक्सचर. तर नायट्रेटिंग मिक्सचर म्हणजे काय, तर नायट्रेटिंग मिक्सचर इज अ कॉम्बिनेशन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड अँड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड इन द रेशिओ 1:2. आणि HNO3 आणि H2SO4 च्या 2 मॉलिक्यूलचे रिएक्शन होऊन काय तयार होतं, तर हे आहे हायड्रोजन सल्फेट आयन. हा कोणता आहे, तर हा आहे हायड्रोजन सल्फेट. हा आहे हायड्रोनियम आयन. हा कोणता आहे, हायड्रोनियम आयन. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा कोणता, तर आहे नायट्रोनियम आयन. कोणता आहे तो, तर नायट्रोनियम आयन आहे. ओके, चला आपल्याला पाहायचंय या प्रश्नाचं उत्तर कोणतं, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ नायट्रेटिंग मिक्सचर ऑन ऍनिलीन. तर ती रिएक्शन पहा, हे असं म्हणतोय की तर मी कोनिकल फ्लास्क काढत आहे. काय काढतोय तर पहा, हा काढतोय मी कोनिकल फ्लास्क. ओके, दिस इज अ कोनिकल फ्लास्क. इन दिस कोनिकल फ्लास्क वी हॅव टू टेक ऍनिलीन. काय घ्यायचं आपल्याला, ऍनिलीन घ्यायचं आहे. ऍनिलीनचा फॉर्म्युला काय बरं, तर ऍनिलीनचा फॉर्म्युला मी इथे लिहितोय पहा. हा ऍनिलीनचा फॉर्म्युला, हा C6H5NH2 म्हणजे ऍनिलीन. कोणता, C6H5NH2 हा आहे ऍनिलीन. कोणता आहे हा, ऍनिलीन हा आहे. ऍनिलीन घेतलं नंतर यात काय टाकायचं आहे, तर एक दुसरी टेस्ट ट्यूब घ्यायची. मी चला असं सांगतो तुम्हाला, हे पाहिजे, हा कोनिकल फ्लास्क आहे. कोणता फ्लास्क, हा कोनिकल फ्लास्क. असं गृहीत धरा की या कोनिकल फ्लास्क मध्ये आपण काय घेतलं, ऍनिलीन घेतलं. काय घेतलं, ऍनिलीन म्हणजे C6H5NH2 घेतलं. नंतर ही दुसरी टेस्ट ट्यूब आहे. काय आहे, इथं टेस्ट ट्यूब आहे, दिसते तुम्हाला, हे पहा, ही टेस्ट ट्यूब आहे. या टेस्ट ट्यूब मध्ये काय घ्यायचं, तर विद्यार्थी मित्रांनो या टेस्ट ट्यूब मध्ये कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड आणि कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड घ्यायचं आहे. काय घ्यायचं, तर हे म्हणेल मी, हे घेतलं मी HNO3. काय घेतलं, HNO3. आता याच्यात टाकायचं पुन्हा आपल्याला H2SO4. काय घ्यायचं, H2SO4. हे पण कॉन्सन्ट्रेटेड आणि हे पण कॉन्सन्ट्रेटेड. म्हणजे काय करायचंय, H2SO4. कॉन्सन्ट्रेटेड HNO3 आणि H2SO4 या दोघांचं मिक्सचर ते ओतायचं आहे ऍनिलीन मध्ये. कशात ओतायचं ते, सो इट शुड बी poured in aniline containing container and heat it. आणि त्याला काय करायचं, तर हीट द्यायची आहे. ही काय सांगतात आपल्याला, हे बर्नर आहे. हे काय, तर बर्नर आहे. ओके, रिएक्शन पहा. या कोनिकल फ्लास्क मध्ये काय घेतलं आपण, ऍनिलीन घेतलं. ओके, नंतर दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये काय घेतलं, कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड आणि कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिडचं मिक्सचर घेतलं. ते मिक्सचर घ्यायचं आणि कशात ओतायचं, कोनिकल फ्लास्क मध्ये ओतायचं. आणि त्याला काय करायचं, आपल्याला हीट करायचं आहे. हीट केल्यानंतर इथं काय तयार होतं, तर इथं मिक्सचर ऑफ प्रोडक्ट तयार होतं. म्हणजे एकापेक्षा जास्त प्रोडक्ट तयार होतात. ते कोणते तयार होतात, पहा इथं
हा aniline is react with nitric acid काय लिहितोय पहा मी नायट्रिक ऍसिड in presence of concentrated sulfuric acid. हे कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड आहे. हे कोणतं येतं कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड आहे. ओके, दिस aniline is react with concentrated nitric acid in presence of concentrated sulfuric acid. It gives mixture of three products. ते कोणते पहा, तर मी असं म्हणेल इथे पहा, हा नायट्रिक ऍसिड आहे कोणता HNO3, हा फॉर्म्युला आहे त्याचा, मॉलिक्युलर फॉर्म्युला. हा आपल्या सोप्यासाठी मी असं लिहिलाय HNO2 आपण असं लिहू शकतो. दिसतंय, तर हा तुम्हाला दिसत असेल कदाचित. ओके, दिसतो ना. हा चला, हा जो कोव्हलंट बॉन्ड आहे, ऑक्सिजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी 3.4 आहे, नायट्रोजनची 3 आहे. तर हा जो बॉन्ड आहे हा पोलर कोव्हलंट बॉन्ड आहे. तर हे बॉन्ड इकडे येणार आहे. म्हणजे मला असं सांगायचं आहे तुम्हाला की नायट्रिक ऍसिडचं कन्व्हर्जन नायट्रोनियम आयन मध्ये करण्यासाठी म्हणून आपण सल्फ्युरिक ऍसिड वापरलेला आहे. सल्फ्युरिक ऍसिड इथे कॅटलिस्ट आहे. ॲनिलीनची रिएक्शन नायट्रिक ऍसिड सोबत होते. नायट्रिक ऍसिड इन प्रेझेन्स ऑफ सल्फ्युरिक ऍसिड म्हणजे काय, तर नायट्रिक ऍसिड मधला हा जो बॉन्ड आहे ऑक्सिजन आणि नायट्रोजन, हा बॉन्ड काय होतो, तुटतो आणि इथं OH मायनस आणि इथं NO2 प्लस तयार होतो. NO2 प्लस म्हणजे काय, तर कृपया लक्षात ठेवा NO2 प्लस हा नायट्रोनियम आयन आहे. आणि NO2 प्लस नायट्रोनियम आयन हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे, तो इलेक्ट्रोफाइल आहे. आणि इलेक्ट्रोफाइल कुठं अटॅक करतील बरं, तर आपल्याला माहिती आहे ॲनिलीन मध्ये NH2 ग्रुप आहे. NH2 ग्रुप हा इलेक्ट्रॉन रिलीजिंग आहे, म्हणून त्याच्या ऑर्थो पोझिशन आणि पॅरा पोझिशन इलेक्ट्रॉन रिच आहेत. ऑर्थो आणि पॅरा पोझिशन हे इलेक्ट्रॉन रिच आहेत. आणि म्हणून आपल्याला माहितीनुसार आपण म्हणतो की ऑर्थो पॅरा नायट्रो असा प्रोडक्ट तयार होईल. पण लक्षात ठेवा हा ॲनिलीन रिएक्ट होतो कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड इन प्रेझेन्स ऑफ सल्फ्युरिक ऍसिड. इट गिव्स 3 डिफरंट प्रोडक्ट्स. मी असं म्हणतोय NO2 प्लस तयार होणारा NO2 प्लस तयार होणारा तिथं 3 HNO3 चे मॉलिक्युल आपल्याला लागतील. आपण ॲनिलीन का एकच मॉलिक्युल घेतला का नाही, आपण ॲनिलीनचे जवळपास 100 मॉलिक्युल घेतलेत असं गृहीत धरा. 100 मॉलिक्युल. आणि इथं आपण असं गृहीत धरा की 100 HNO3 आणि 200 H2SO4 हे 300 मॉलिक्युल आपण ऍड केले. तर हे 300 मॉलिक्युल जवळपास आपण ऍड केले. तर किंवा असं म्हणू शकतो आपण, चला ॲनिलीन कमी घेतले आणि 1000 मॉलिक्युल नायट्रिक ऍसिड, 2000 मॉलिक्युल सल्फ्युरिक ऍसिड. तर जास्तीचं कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड हे आपण इथं टाकणार आहोत, एवढं लक्षात ठेवा. ॲनिलीनची रिएक्शन नायट्रिक ऍसिड सोबत होऊन 3 प्रोडक्ट तयार होतात. किती? 3 प्रोडक्ट तयार होतात. ते कोणकोणते ते पाहता. इथं NH2 आहे. तर जास्तीत जास्त नायट्रोनियम आयनची अटॅक करण्याची क्षमता ही पॅरा पोझिशन वरती आहे, म्हणून मी असं म्हणलं इथं हा तयार होतो. याचं नाव काय ते सांगतो तुम्हाला, पॅरा नायट्रो ॲनिलीन आहे. त्याचबरोबर इथे पहा NO2 प्लस, हा NO2 प्लस जर पॉसिबिलिटीचा विचार केला तर तयार होणारे नायट्रोनियम आयन हे पॅरा पोझिशन वरती 51% अटॅक करतील, 51%. नंतर दुसरी पॉसिबिलिटी ही मेटा पोझिशन वरती अटॅक करतील आणि तिसरी पॉसिबिलिटी ही ऑर्थो पोझिशन वरती ते अटॅक करण्याची असते. ओके, हा एक प्रोडक्ट तयार होईल. जर नायट्रोनियम आयननं पॅरा पोझिशन वरती अटॅक केला तर हा प्रोडक्ट तयार होईल. जर नायट्रोनियम आयननं मेटा पोझिशन वरती अटॅक केला तर हा प्रोडक्ट तयार होईल. लिहितोय मी इथं पहा, इथं प्रोडक्ट लिहितोय मी. ओके, NH2 ऍज इट इज राहतो. इथं हा NO2 जर आला तर त्याचं नाव आपण पाहू. आणि त्याचबरोबर NO2 प्लस नायट्रोनियम आयन ऑर्थो पोझिशन वरती देखील अटॅक करतो आणि इथं तयार होतो प्रोडक्ट तो असा. हा प्रोडक्ट कोणता तयार होईल तर NH2 जसा तसा NH2 आणि इथं लिहितोय मी NO2. यांचे नाव अगोदर आपण पाहूया. हा कोणता आहे तर याचं कॉमन नेम पॅरा नायट्रो ॲनिलीन आहे. काय नाव याचं? पॅरा नायट्रो ॲनिलीन. याचं आययुपीएसी नेम काय? हा पाहणं 1, 2, 3 आणि 4 नायट्रो ॲनिलीन. आययुपीएसी नेम काय तर 4 नायट्रो ॲनिलीन हे त्याचं आययुपीएसी नेम आहे. नंतर या कंपाऊंडचं कॉमन नेम कोणतं? 1, 2, 3 1,3 पोझिशनला आपण मेटा पोझिशन म्हणत असतो. हा तयार झाला इथं मेटा नायट्रो ॲनिलीन. कोणता? हा आहे मेटा नायट्रो ॲनिलीन. त्यालाच आपण म्हणू शकतो 3 नायट्रो ॲनिलीन. कोणता आहे? 3 नायट्रो
ॲनिलीन आणि हा जो आहे हा 1 आणि हा 2 याचं कॉमन नेम जर आपण पाहिलं ओ नायट्रो ॲनिलीन. कोणता? ओ नायट्रो ॲनिलीन. त्यालाच 2 नायट्रो ॲनिलीन असं देखील आपण म्हणतो. कोणतं? 2 नायट्रो ॲनिलीन हे त्याचं कोणतं नाव आहे? IUPAC नेम आहे. तर मला सांगायचं असं, जर आपण 100 ॲनिलीनचे मॉलिक्यूल घेतले, किती? जर आपण 100 ॲनिलीनचे मॉलिक्यूल घेतले आणि 300 जर नायट्रिक ऍसिडचे मॉलिक्यूल घेतले आपण, किंवा आपण असंही म्हणू शकता, पहा असंही म्हणू शकता, जर आपण पहा इथं सांगतोय, जर आपण 100 ॲनिलीनचे मॉलिक्यूल घेतले, किती? जर आपण 100 ॲनिलीनचे मॉलिक्यूल घेतले, पहा नीट लक्षात घ्या, जर आपण 100 ॲनिलीनचे मॉलिक्यूल घेतले, 100 नायट्रिक ऍसिडचे मॉलिक्यूल जर घेतले, तर 51 जे मॉलिक्यूल असतील ते पॅरा नायट्रो ॲनिलीनचे तयार होतील. नंतर मी असं सांगतो 47 मॉलिक्यूल हे मेटा नायट्रो ॲनिलीनचे तयार होतील आणि 51 आणि 47 98 आणि 2 मॉलिक्यूल हे ऑर्थो नायट्रो ॲनिलीनचे तयार होतात. ऑर्थो नायट्रो ॲनिलीनचे तयार होतात. ओके, ही रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी मला 3 लिहावे लागेल. मी जर 100 ॲनिलीनचे मॉलिक्यूल घेतले, 100 नायट्रिक ऍसिडचे मॉलिक्यूल घेतले इन प्रेझेन्स ऑफ 200 कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड, इट गिव्स काय देते ते? तर 51 मॉलिक्यूल पॅरा नायट्रो ॲनिलीन, 47 मॉलिक्यूल मेटा नायट्रो ॲनिलीन आणि हे 2 नायट्रो ॲनिलीन, किती? 2 मॉलिक्यूल आपल्याला मिळतील. आता यांच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण कोणाचं आहे? तर पॅरा नायट्रो ॲनिलीन. ज्यांचं पर्सेंटेज जास्त असतं त्यांना आपण मेजर प्रोडक्ट असं म्हणतो. ज्यांचं पर्सेंटेज प्रोडक्ट फॉर्मेशनचं कमी असतं त्यांना मायनर प्रोडक्ट म्हणतो. आणि 51 म्हणजे हे कोणते प्रोडक्ट झाले? मेजर झाले. आणि 2% म्हणजे कोणते झाले? ते झाले मायनर झाले. हे कसे झाले? तर मायनर. आता प्रश्न तुम्हाला पडला असेल, पडायला पाहिजेच, तो असा, सर तुम्ही म्हणलं होतं की NH2 जो ग्रुप आहे तो इलेक्ट्रॉन रिलीजिंग आहे आणि ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग आहे, मग मेटा प्रोडक्ट कसा तयार झाला? तर मला सांगायचे विद्यार्थी मित्रांनो, इथे पहा, हा कोनिकल फ्लास्क आपण घेतलेला आहे. काय घेतला आपण? कोनिकल फ्लास्क. कोनिकल फ्लास्क मध्ये काय घेतलं आपण? ॲनिलीन सबस्ट्रेट घेतला, ज्याच्यावरती अटॅक होतो तो सबस्ट्रेट. ॲनिलीन हा सबस्ट्रेट आहे. नंतर त्यात काय टाकतो आपण? कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड आणि कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिडचं मिक्सचर टाकतो. इथं नायट्रिक ऍसिड हा काय आहे? तर मी म्हणेन इथं ॲनिलीन हा सबस्ट्रेट आहे, नायट्रिक ऍसिड हा रिएजंट आहे आणि कॅटलिस्ट कोणता आहे? तर सल्फ्युरिक ऍसिड आहे. कोणता आहे? तर सल्फ्युरिक ऍसिड. आणि म्हणून इथं मेटा नायट्रो प्रोडक्ट तयार होतो. When aniline is react with concentrated nitric acid in presence of concentrated sulfuric acid on heating, it gives 3 different products. पहिला कोणता आहे? पॅरा नायट्रो ॲनिलीन, तो 51%. दुसरा मेटा नायट्रो ॲनिलीन, तो 47% आणि तिसरा ऑर्थो नायट्रो ॲनिलीन, तो 2%. ओके, म्हणजेच असं की 100 ॲनिलीनचे मॉलिक्यूल जर 100 नायट्रिक ऍसिडच्या मॉलिक्यूल सोबत रिएक्ट जर झाले इन प्रेझेन्स ऑफ सल्फ्युरिक ऍसिड, तर 51 मॉलिक्यूल पॅरा नायट्रो ॲनिलीनचे, 47 हे मेटा नायट्रो ॲनिलीनचे आणि 2 हे ऑर्थो नायट्रो ॲनिलीनचे असतात. ओके, तर यापैकी 51% कंपोजिशन हे पॅरा नायट्रो ॲनिलीनचं आहे. हा पण मेजर आहे आणि ऍज कम्पेअर टू हा पण कसा आहे? तर मेजर. हे 2 मेजर आणि एक कसा आहे? तर मायनर. 100 पैकी ज्याची पर्सेंटेज जास्त तो मेजर, हे पण मेजर आहे आणि सेकंड मेजर हा आहे आणि सगळ्यात कमी कोणता? तर तो आहे, म्हणून ते मायनर झाला. ओके, आता यातला मोर स्टेबल कोणता? तुम्ही असं म्हणेल पहा, तर पॅरा नायट्रो ॲनिलीन. कोणता? हा जो पॅरा नायट्रो ॲनिलीन आहे हा मेजर आहे. त्याचं कारण असं आहे की NH2 ज्या 1 नंबरच्या कार्बनला आहे त्याच्या अपोजिट 4 नंबरच्या कार्बनला काय आहे? तर NO2 आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन देणारा, पहा, इलेक्ट्रॉन देणारा इथं आहे आणि इलेक्ट्रॉन घेणारा इथं आहे. म्हणजे इथं मी असं म्हणेन की इलेक्ट्रॉन देणारा वरी आणि इलेक्ट्रॉन घेणारा खाली आहे. तर इथं आहे मिनिमम रिपल्शन आणि मॅक्झिमम सिमेट्री. NH2 आणि NO2 हे एकमेकाच्या अपोजिट पोझिशनला आहेत, 1 आणि 4 पोझिशनला आहेत. म्हणून मी असं म्हणेल की इन पॅरा नायट्रो ॲनिलीन देयर इज अ मिनिमम रिपल्शन. काय म्हणतो मी इथं पहा? मिनिमम रिपल्शन अँड मॅक्झिमम सिमेट्री. Hence it is a more stable. पॅरा नायट्रो ॲनिलीन मध्ये इलेक्ट्रॉन देणारा आणि इलेक्ट्रॉन घेणारा
हे दोन अपोजिट पोझिशनला आहेत, म्हणून त्यांच्यात कमीत कमी रिपल्शन आणि मॅक्झिमम सिमेट्री आहे, म्हणून पॅरा नायट्रो ॲनिलीन इज अ मेजर प्रोडक्ट विच इज ऑब्टेन्ड इन दिस रिएक्शन. नंतर दुसरा कोणता तयार झालेला आहे बरं, तर दुसरा आहे मेटा नायट्रो ॲनिलीन. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, मला माहिती आहे की मेटा नायट्रो ॲनिलीन का तयार झाला. तुम्हाला एवढंच सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, ॲनिलीनची रिएक्शन नायट्रिक ऍसिड सोबत होते. ॲनिलीन इज रिएक्ट विथ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड इन प्रेझेन्स ऑफ ऍसिडिक कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. सल्फ्युरिक ऍसिड ही जी मीडियम आहे ही ऍसिडिक मीडियम आहे. ऍसिडिक मीडियम मध्ये काय तयार होतं ते इंटरमिडिएट मॅस म्हणेल. हा जो सबस्ट्रेट ॲनिलीन आहे ओके, ॲनिलीन सल्फ्युरिक ऍसिड काय सप्लाय करतो, तर सल्फ्युरिक ऍसिड H+ सप्लाय करतो. H2SO4 तुम्हाला माहिती ना, H2SO4 इट गिव्स H+ अँड SO4-. तर काय सप्लाय करतो सल्फ्युरिक ऍसिड, H+ सप्लाय करतं. ते H+ कोण घेतं, ते H+ ते ॲनिलीन घेतं आणि इथं तयार होतो ॲनिलिनियम. हे पहा, हा NH3+ तयार होतो. हा तयार होतो ॲनिलिनियम आयन. हा कोणता तयार होतो, ॲनिलिनियम आयन तयार होतो. ओके, दिस रिएक्शन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ ऍसिडिक मीडियम. ड्युरिंग द कोर्स ऑफ रिएक्शन ॲनिलीन गेट कन्वर्टेड इनटू ॲनिलिनियम आयन. आणि हा जो ॲनिलिनियम आयन तयार होतो, ॲनिलिनियम आयन हा काय करतो, तर मेटा पोझिशन वरती इलेक्ट्रॉन रिच सेंटर तयार करतो. ॲनिलिनियम आयन शो इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऍट मेटा पोझिशन. हेन्स इलेक्ट्रोफाइल म्हणजे कोणता, नायट्रोनियम आयन कॅन अटॅक ऑन मेटा पोझिशन आल्सो अँड हेन्स देयर इज अ फॉर्मेशन ऑफ मेटा नायट्रो ॲनिलीन म्हणजे कोणता, 3 नायट्रो ॲनिलीन. ओके, याचं कारण काय सांगतो मला मी, ड्यू टू फॉर्मेशन ऑफ कोणता आयन, ॲनिलिनियम आयन. ड्यू टू फॉर्मेशन ऑफ ॲनिलिनियम आयन बिकॉज ऑफ ऍसिडिक मीडियम. ही रिएक्शन सल्फ्युरिक ऍसिडच्या माध्यमात होते. ते ऍसिडिक मीडियम आहे. ऍसिडिक मीडियम मध्ये ॲनिलीनचं कन्वर्जन ॲनिलिनियम आयन मध्ये होतं. ॲनिलिनियम आयन हा काय करतो, तर ॲनिलिनियम आयन हा मेटा पोझिशन काय करतो, ऍक्टिवेट करतो. मेटा पोझिशनवर इलेक्ट्रॉन डेन्सिटी तो वाढवतो आणि इलेक्ट्रॉन डेन्सिटी जर मेटा पोझिशनला वाढवली तर NO2+ नायट्रोनियम आयन कुठे अटॅक करू शकतो, तर दुसरी पॉसिबिलिटी ही मेटा पोझिशन वरती देखील अटॅक करण्याची आहे. आणि म्हणून मेटा नायट्रो ॲनिलीन तयार होतो आणि कमी प्रमाणात NO2+ आयन हे ऑर्थो पोझिशन वरती देखील अटॅक करतात, म्हणून ऑर्थो नायट्रो ॲनिलीन हा देखील प्रोडक्ट तयार होतो. आलं लक्षात, काय सांगितलं तर what is the action of nitrating mixture on aniline आलं तर तुम्ही कोणती रिएक्शन लिहिणार, तर ही रिएक्शन लिहायची आहे. aniline is react with concentrated nitric acid in presence of concentrated sulfuric acid. It gives mixture of products. One is para-nitroaniline, another is meta-nitroaniline and then after is ortho-nitroaniline. यापैकी मेजर कोणता आहे, पॅरा नायट्रोॲनिलीन. का मेजर आहे, त्याचं कारण इलेक्ट्रॉन देणारा NH2 आणि इलेक्ट्रॉन घेणारा NO2 हे एकमेकाच्या कसे आहेत, ते एकमेकाचे ते अपोजिट आहेत, म्हणून त्यांच्यामध्ये काय असतं, तर त्यांच्यामध्ये मिनिमम रिपल्शन आणि या स्ट्रक्चरला मॅक्झिमम सिमेट्री मिळालेली असते, म्हणून हा मेजर असतो. हा का मिळाला, त्याचं कारण सांगितलं की ही ऍसिडिक मीडियम मध्ये रिएक्शन आहे. सल्फ्युरिक ऍसिडच्या माध्यमात रिएक्शन होते. तर ॲनिलीनचं कन्वर्जन ॲनिलिनियम आयन मध्ये होतं आणि ॲनिलिनियम आयन तयार जर झाला तर तो कोणत्या पोझिशनला ऍक्टिवेट करतो, तर तो मेटा पोझिशनला ऍक्टिवेट करतो म्हणजे काय, इलेक्ट्रॉन रिच सेंटर मेटा पोझिशनवरती जनरेट होतं, म्हणून इलेक्ट्रोफाइल्स नायट्रोनियम आयन can attack on meta position and to form meta nitroaniline also a major product. And finally, you know that very well, remaining NO2+ nitronium ion can attack on ortho position and due to that O nitroaniline is also obtained, but it is in a minor product of formation. Okay, या प्रकारे लक्षात राहील तुमच्या. तर हे झालं ऍक्शन ऑफ नायट्रेटिंग मिक्सचर ऑन aniline. ओके, किंवा तुम्हाला असं असतं, हाऊ विल यू कन्वर्ट mixture of para, meta and ortho nitroaniline from aniline. तर कृपया ही रिएक्शन
लक्षात ठेवायची. लक्षात राहील ना. जर आपण म्हटलं 100 मॉलिक्युल्स ऑफ ॲनिलीन घेतले, 100 मॉलिक्युल्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड घेतले इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड, तर 51 मॉलिक्युल हे पॅरा नायट्रो ॲनिलीन, 47 हे मेटा आणि 2 हे ऑर्थो नायट्रो ॲनिलीनचे मिळतील. ओके. आता हे झालं मग कन्वर्जन ऑफ ॲनिलीन इनटू पॅरा मेटा ऑर्थो नायट्रो ॲनिलीन. आता पुढचा प्रश्न असा आहे, कन्वर्जन ऑफ ॲनिलीन इनटू ओनली पॅरा नायट्रो ॲनिलीन. ॲनिलीनचं फक्त पॅरा नायट्रो ॲनिलीन मध्ये तुम्ही कसं कन्वर्जन करू शकता, त्याच्यासाठी मी असं म्हणेन की आपण ॲनिलीनचं पॅरा ब्रोमो ॲनिलीन मध्ये कसं कन्वर्जन केलं, त्या 3 स्टेप आठवा. किती स्टेप आठवा? त्या 3 स्टेप आठवायचं. पहिली ॲसेटिलेशन, दुसरी ब्रोमिनेशन आणि तिसरी ऍसिड ऑर बेस हायड्रोलिसिस. तसंच इथं आपल्याला पाहायचं आहे. ओके. ॲनिलीनचं कन्वर्जन कशात? आपल्याला ॲनिलीनचं फक्त पॅरा नायट्रो ॲनिलीन म्हणजे ॲनिलीनचं मोनो नायट्रो ॲनिलीन तयार करता येईल का? तर येतं. त्याच्यासाठीचं कंडिशन पाहिजे का? ही रिएक्शन अगोदर लिहून घ्या. आणि तुम्ही म्हणता सर बाय प्रोडक्ट कोणते, तर बाय प्रोडक्ट पहा. इथला H+, इथं काय होतं माहिती का, इथं अटॅक केला NO2+, इथं NO2+ म्हणजे नायट्रोनियम आयन, हा काय तर इलेक्ट्रोफाइल. नायट्रोनियम आयन इथं अटॅक करतो. याचा अर्थ काय, तर इथला H+, लक्षात घ्या, इथला H+, कुठला, इथला H+ NO2+ रिप्लेस करतो. इथला H+ रिप्लेस झालेला आणि OH- असं H2O तयार होतं. म्हणून पॅरा मेटा आणि ऑर्थो या पोझिशनचे H+ आणि इथले OH- आणि इथले OH- मिळून तयार होतात बाय प्रोडक्ट H2O. लक्षात ठेवा काय तयार होतं बाय प्रोडक्ट H2O. 100 ॲनिलीनचे मॉलिक्युल 100 नायट्रिक ऍसिड सोबत रिॲक्ट जर झाले तर 51 हे 47 हे आणि 2 हे तयार होतात. आणि तेवढेच आपण पाहू शकतो तर 100 H2O चे मॉलिक्युल देखील बाय प्रोडक्ट तयार होतात. ओके. ज्यांचं पर्सेंटेज जास्त त्यांना मेजर, ज्यांचं खूप कमी त्यांना मायनर असं म्हणत असतो. या रिएक्शन पाहून घ्या. पुढचं आपल्याला लगेच पाहिजे. हा चला नेक्स्ट पाहू आपण नायट्रेशन मध्ये दुसरं कन्वर्जन ऑफ. पाहायचं कन्वर्जन ऑफ ॲनिलीन इनटू पॅरा नायट्रो ॲनिलीन म्हणजेच 4 नायट्रो ॲनिलीन तयार करायचं आहे. कन्वर्जन ऑफ ॲनिलीन इनटू 4 नायट्रो ॲनिलीन हे आपल्याला पाहिजे. इथं 3 स्टेप रिएक्शन आहे. किती स्टेप रिएक्शन आहे? 3 स्टेप रिएक्शन. जसं आपण ॲनिलीनचं कन्वर्जन पॅरा ब्रोमो ॲनिलीन मध्ये केलं होतं तसंच आपल्याला इथं कन्वर्जन पाहायचं आहे. इथं घेतोय मी ॲनिलीन, काय घेतोय पहा, ॲनिलीन. ओके. रिएक्शन येणार आहे 3 स्टेप मध्ये ते रिएक्शन असते. तर यामध्ये आपल्याला माहिती आहे C6H5NH2 हा जो ग्रुप असतो इथं ॲनिलीन. ओके. याचा आपल्याला काय तयार करायचंय, तर आपल्याला कन्वर्जन करायचंय, ॲनिलीनचं कन्वर्जन करायचं आहे पॅरा नायट्रो ॲनिलीन मध्ये. म्हणजे इथं NH2 राहायला पाहिजे आणि इथं काय तर NO2 आणायचं आहे. मग नुसतं NO2 जोडलं चालेल का, तर नाही. ॲनिलीनचं कन्वर्जन पॅरा नायट्रो ॲनिलीन मध्ये करायचं आहे. ते 3 स्टेप मध्ये आहे. म्हणजे हा NH2 गेला पण नाही पाहिजे. म्हणजे बाय प्रोटेक्टिंग द NH2 वी हॅव टू गेट पॅरा नायट्रो ॲनिलीन. मग ते 3 स्टेप मध्ये पॉसिबल असतं. पहिली ॲसिटिलेशन, दुसरी नायट्रेशन आणि तिसरी ऍसिड ऑर बेस हायड्रोलिसिस. पहा इथं मी स्टेप नुसार येतो. स्टेप नंबर 1 कोणती, तर पहिली आहे ॲसिटिलेशन. पहिली स्टेप कोणती आहे तर ॲसिटिलेशन. आता ॲसिटिलेशन म्हणजे काय, तर ॲसेटिक अनहायड्राइड सोबत रिएक्शन. हा आपण घेतलेला आहे ॲनिलीन. काय घेतला आपण हा, तर हा घेतला आहे ॲनिलीन. ॲनिलीन मध्ये ऍड करायचं आहे ॲसेटिक अनहायड्राइड. ही दुसरी टेस्ट ट्यूब घेतोय मी. या दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये काय घ्यायचं, ॲसेटिक अनहायड्राइड. काय घ्यायचं तर ॲसेटिक अनहायड्राइड. ॲनिलीन मध्ये टाकायचं आहे ॲसेटिक अनहायड्राइड. ओके. आणि त्याला आपल्याला नॉर्मल हीट करायचंय इन प्रेझेन्स ऑफ पिरिडीन. त्याला नॉर्मल हीट करायचंय. यामध्ये थोडंसं काय टाकायचं आपल्याला, पिरिडीन टाकायचं आहे. काय तर पिरिडीन हा बेस टाकायचा आहे. रिएक्शन येतो पहिली स्टेप ॲसिटिलेशनची आहे. ती अशी पाहायचं, हे पहा C6H5NH2 चं स्ट्रक्चर काढतोय तुम्ही. हा N आणि ह्या नायट्रोजनला 2 हायड्रोजन ॲटम. ह्या नायट्रोजनला 2 हायड्रोजन ॲटम दिसतंय का तुम्हाला, पहा. याचं खाली काढतो थोडंसं स्ट्रक्चर दिसण्यासाठी. ओके. हे पाहायचं, हे C6H5NH2 इथं नायट्रोजन काढतो.
ह्या नायट्रोजनला इथं एक आणि इथं H, हे नायट्रोजन. हा झाला स्ट्रक्चर कोणाचं, ऍनिलीनचं स्ट्रक्चर आहे. ओके, ऍनिलीनची रिएक्शन कोणासोबत, असेटिक अनहायड्राइड सोबत आहे. असेटिक अनहायड्राइडचा फॉर्म्युला माहिती तुम्हाला, तर मी इथं काढून दाखवतोय पहा. असेटिक अनहायड्राइडचा फॉर्म्युला O C डबल बॉन्ड O CH3. ओके, हियर O C डबल बॉन्ड O CH3, C डबल बॉन्ड O CH3. हा झाला असेटिक अनहायड्राइडचा फॉर्म्युला. कोणाचा हा, असेटिक अनहायड्राइडचा फॉर्म्युला. ही रिएक्शन होण्यासाठी काय टाकायचं आहे, तर बेस टाकायचा आहे, पिरिडीन. कोणता टाकायचा आपल्याला, बेस, पिरिडीन. ओके, ऍनिलीन ची रिएक्शन असेटिक अनहायड्राइड सोबत होते इन प्रेझेन्स ऑफ बेस पिरिडीन अँड वी हॅव टू गिव्ह स्मॉल अमाउंट ऑफ इट. तर काय होतं, तर C6H5NH2 मधला हा जो नायट्रोजन आहे हा न्यूक्लिओफाइल आहे. NH2 ग्रुप काय आहे, तर न्यूक्लिओफाइल आहे. आणि आपल्याला माहिती आहे CH3 C डबल बॉन्ड O, कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 2.5 आहे म्हणून याच्यावरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, ऑक्सिजनची 3.4 आहे म्हणून त्याच्यावरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज. हा जो कार्बोनिल कार्बन आहे हा पार्शियली पॉझिटिव्ह आहे, तो इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे, इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे. हा नायट्रोजन ॲटम काय करतो, नायट्रोजन ॲटम इज अटॅकिंग ऑन पार्शियली पॉझिटिव्ह कार्बोनिल कार्बन ॲटम. नायट्रोजन हा कार्बोनिल कार्बन ॲटम वरती अटॅक करतो आणि मी असं म्हणेल की नायट्रोजन हायड्रोजन हा बॉन्ड तुटतो आणि याच्या ऐवजी नायट्रोजन कार्बन हा बॉन्ड जोडला जातो आणि इथं तयार होतं ते स्ट्रक्चर असं. प्लीज ओव्हरलुक हियर. ओके, काय होईल, तर नायट्रोजन हायड्रोजन बॉन्ड ब्रेकडाऊन होईल. कोणता, त्याचं कारण आहे की NH2 हा जो आहे NH2 मधला नायट्रोजन इलेक्ट्रॉन रिच आहे, तो न्यूक्लिओफाइल आहे. न्यूक्लिओफाइल इज अटॅकिंग ऑन इलेक्ट्रॉन डेफिशियंट सेंटर. ओके, या कार्बन ॲटमवरती अटॅक करेल. नायट्रोजन आणि कार्बन यांच्यात बॉन्ड जोडला जाईल, त्यावेळेस कार्बन आणि ऑक्सिजन यांच्यातला बॉन्ड काय होईल, तो तुटणार आहे. आणि पहा, हा बॉन्ड जर तुटला, पहा इकडं सांगतोय, हा जर बॉन्ड तुटला तर इलेक्ट्रॉन कोणाकडे, ते ऑक्सिजनकडे असतील. आणि इथं स्ट्रक्चर कोणतं असेल, तर ते असेल असं. पहा, ते स्ट्रक्चर असेल एरोमॅटिक रिंग जशी असते तशी. वरती इथं काढते मी नायट्रोजन. ओके, नायट्रोजन हायड्रोजन बॉन्ड विल ब्रेक डाउन अँड अ न्यू नायट्रोजन कार्बन बॉन्ड विल फॉर्म. तो असेल तो N C डबल बॉन्ड O CH3, इथं लिहितोय H, इथं लिहितोय H. आणि नायट्रोजन आणि इकडे पहा, नायट्रोजन आणि हायड्रोजन बॉन्ड जर तुटला इलेक्ट्रॉन कोणाकडे येतील, तर ते नायट्रोजनकडे येतील. नायट्रोजन तो बॉन्ड फॉर्मेशन साठी वापरणार आहे. आणि इथला काय, तर इथला H+, इथला काय तर H+. आणि कार्बन ऑक्सिजन बॉन्ड जर तुटला तर CH3 C डबल बॉन्ड O हा इथं सांगतोय, इकडचा H+ आणि इकडचा CH3 C डबल बॉन्ड O हा असेटेट आयन आणि हा प्रोटॉन आणि हा काय तर प्रोटॉन यांचं कॉम्बिनेशन होऊन CH3COOH म्हणजे असेटिक ऍसिड तयार होणार आहे. बाय प्रोडक्ट CH3COOH हा तयार झाला असेटिक ऍसिड. ऍसिटिक ऍसिड तयार झालेला न्यूट्रलाइज करण्यासाठी म्हणून आपण कोणता बेस वापरलाय, सो पिरिडीन हा बेस ऑलरेडी आपण वापरलेला आहे. त्याचं काम लक्षात घ्या. व्हाय वी यूज पिरिडीन इन ऍसिटिलेशन प्रोसेस, तर ऍनिलीन ची रिएक्शन ऍसिटिक अनहायड्राइड सोबत होते. नायट्रोजन हायड्रोजन बॉन्ड ब्रेकडाऊन होतो, नायट्रोजन कार्बन बॉन्ड तयार होतो. इथं तयार होतो ते म्हणजे आहे असेटानिलाइड. याचं नाव काय आहे, तर याचं नाव आहे असेटानिलाइड. हे तयार होतं आणि बाय प्रोडक्ट असेटिक ऍसिड. तयार झालेला बाय प्रोडक्ट हा न्यूट्रलाइज करण्यासाठी म्हणून आपण काय घेतलेलं आहे, तर न्यूट्रलाइज करण्यासाठी आपण घेतलेला बेस पिरिडीन. ओके, म्हणून मी असं म्हणतो पहिल्या स्टेप मध्ये कोणती स्टेप आहे, असेटिलेशन. तयार झालं का पॅरानायट्रोअॅनिलीन, नाही. पहिल्या स्टेप मध्ये होतं का, नाही. ते तिसऱ्या स्टेप मध्ये होतं. पहिली स्टेप काय झाली, या कोनिकल फ्लास्क मध्ये आपण ऍनिलीन घेतलं, त्याच्यात आपण काय टाकलं, असेटिक अनहायड्राइड टाकलं. ऍनिलीन ची रिएक्शन असेटिक अनहायड्राइड सोबत झाली इन प्रेझेन्स ऑफ बेस पिरिडीन. इट गिव्स असेटानिलाइड and byproduct acetic acid. This acetic acid byproduct is also neutralized by base pyridine. ओके, आणि ह्या असेटानिलाइडचं आणखी एक नाव कोणतं आहे, तर तुम्हाला माहित आहे पहा, हे असं CH3CONH2 म्हणजे ते असतं असेटामाइड. CH3CONH2 म्हणजे काय, असेटामाइड असतं. या असेटामाइडचा एक हायड्रोजन ॲटम हा फिनिल ग्रुपने रिप्लेस केलेला आहे. तुम्ही स्ट्रक्चर पाहू शकता, CH3 C डबल बॉन्ड O NH आणि तर C6H5. ओके, मग ह्याचंच आणखी एक नाव मी असं लिहिणार आहे. हा फिनिल ग्रुप नायट्रोजनला जोडलाय, तर यालाच मी असंही म्हणू शकतो N फिनिल असेटामाइड. काय म्हणू शकतो त्याला मी,
एन फिनिल असेटामाइड. ओके, आपलं टार्गेट हे पॅरा नायट्रो ॲनिलीन तयार करण्याचं आहे. पहिली स्टेप झाली असेटिलेशन. आता असेटिलेशन झाल्यामुळे काय झालं, असेटानिलाइड तयार झालं. हा COCH3 ग्रुप आहे. COCH3 ग्रुप नायट्रोजनला जोडल्यामुळं, COCH3 ग्रुप नायट्रोजनला जोडल्यामुळं तो इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग आहे, तो काय तर इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग आहे. आणि म्हणून ही जी ऑर्थो पोझिशन आहे, ऑर्थो पोझिशन होती ॲनिलीनची. ओके, ही जी इलेक्ट्रॉन रिच सेंटर होते, हे इलेक्ट्रॉन रिच सेंटर राहत नाही, ते इलेक्ट्रॉन डेफिशियंट होतात. म्हणून ऑर्थो पोझिशन ही ब्लॉक झालेली आहे. ऑर्थो पोझिशन काय झाली तर ब्लॉक. किंवा आपण असं म्हणू शकतो फॉर्मेशन ऑफ असेटानिलाइड फ्रॉम ॲनिलीन. आणि असेटानिलाइड मध्ये ऑर्थो पोझिशन डिऍक्टिव्हेट होतात. काय होतात त्या डिऍक्टिव्हेट होतात, त्या ब्लॉक होतात. आणि स्टेप सेकंड कोणती पहा, तर मी स्टेप सेकंड असं म्हणेल. स्टेप सेकंड इज देन नायट्रेशन. स्टेप सेकंड कोणते आहे तर नायट्रेशन आहे. नायट्रेशन म्हणजे काय तर पहा, इथं काय तयार झालं, तिथं प्रोडक्ट असेटानिलाइड तयार झाला. नंतर याच कोनिकल फ्लास्क मध्ये आपल्याला नायट्रेटिंग मिक्सचर टाकायचे. कोणतं नायट्रेटिंग मिक्सचर म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 चं 1:2 मिक्सचर टाकायचं आहे. ओके, स्टेप सेकंड मध्ये हा जो असेटानिलाइड तयार झालाय याची ऑर्थो पोझिशन ब्लॉक झालेली आहे. नंतर त्याचं नायट्रेशन करायचंय. ह्या असेटानिलाइडचं काय करायचंय नायट्रेशन. स्ट्रक्चर लिहितोय पाहायचं ते असं, हे रिंग दिसते तुम्हाला. ओके, इथं काय आलं आता, हे COCH3. ओके, C डबल बॉन्ड O CH3 दिसतंय. ओके, आणि इथं H. ओके, तर हा कोणता आहे, हा आहे असेटानिलाइड. असेटानिलाइड याची रिएक्शन कोणासोबत करायची आहे, याची रिएक्शन करायची आहे नायट्रिक ऍसिड सोबत. कोणासोबत, नायट्रिक ऍसिड सोबत. स्ट्रक्चर काढतो नायट्रिक ऍसिड इथं. ओके, नायट्रिक ऍसिड सोबत करायची आपल्याला रिएक्शन. हेच आपण असं लिहितो लक्षात राहण्यासाठी. एरोच्या वरती लिहायचं कॉन्सन्ट्रेटेड HNO3, कॉन्सन्ट्रेटेड HNO3 प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. H2SO4 is act as a catalyst in this reaction. ओके, असेटानिलाइड आणि नायट्रिक ऍसिड. नायट्रिक ऍसिड मध्ये तुम्हाला मगाशीच म्हटले की ऑक्सिजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी 3.4, नायट्रोजनची 3.0. हा बॉन्ड ब्रेकडाऊन होणार आहे. आणि हा बॉन्ड ब्रेकडाऊन करण्यासाठी आपण काय वापरलंय, सल्फ्युरिक ऍसिड वापरलं. काय होतं, नायट्रिक ऍसिडचा मॉलिक्युलर ब्रेकडाऊन होतो. हा बॉन्ड जर ब्रेकडाऊन जर झाला तर NO2 प्लस नायट्रोनियम आयन आणि OH मायनस हे तयार होतं. नायट्रोनियम आयन इज इलेक्ट्रोफाइल. नायट्रोनियम आयन इज इलेक्ट्रोफाइल. ओके, आता ह्या दोन पोझिशन ब्लॉक झालेल्या आहेत हा ग्रुप आल्या कारणानं. मग आता इलेक्ट्रॉन रिच सेंटर कोणतं राहिलं तुम्हाला माहिती, कोणतं, पॅरा. कोणतं तर पॅरा, बरोबर आहे. म्हणून असेटानिलाइडची रिएक्शन जर आपण नायट्रिक ऍसिड सोबत केली इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड, तर नायट्रोनियम आयन हा जो इलेक्ट्रोफाइल आहे तो ऑर्थो नाही तर कोणत्या, पॅरा पोझिशनला अटॅक करतो. कोणत्या, पॅरा पोझिशनला अटॅक करतो. आणि इथला जो H आहे म्हणजे इथला जो H प्लस आहे तो H प्लस कोण रिप्लेस करतं, सो दॅट H प्लस इज रिप्लेस्ड बाय नायट्रोनियम आयन अँड टू प्रोड्यूस हियर व्हॉट विल प्रोड्यूस हियर, सो यू कॅन सी हियर. पहा इथं, हा रिंग जशाच तशी इथं वरती ऍज इट इज NC डबल बॉन्ड O CH3. ओके, इथं H, 2 इलेक्ट्रॉन. इथं काय तर 2 इलेक्ट्रॉन. आणि या NHCOCH3 च्या पॅरा पोझिशनचा H प्लस हा NO2 प्लस न रिप्लेस केला. आणि इथला रिप्लेस झालेला H प्लस काय सांगतो पहा, इथला रिप्लेस झालेला H प्लस आणि यातला OH मायनस आणि यातला OH मायनस असं मिळून तयार होतं बाय प्रोडक्ट वॉटर H2O तयार होतो. काय तयार होतो, H2O. मग ह्याचं नाव काय तर वरच्याचं नाव जर असेटानिलाइड असेल तर ह्याचं नाव काय तर त्याच्या पॅरा पोझिशनला पहा, ही 1 नंबरची, ही 2 नंबरची, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर, 6 नंबर, 1,4 पोझिशन इज कॉल्ड ॲज अ पॅरा पोझिशन. 4 नंबरच्या पोझिशनला NO2 ग्रुप आलाय आणि म्हणून याला आपण म्हणतो पी नायट्रो, पॅरा नायट्रो असेटानिलाइड. पॅरा नायट्रो असेटानिलाइड हा तयार झालेला आहे. ओके, पॅरा नायट्रो असेटानिलाइड तयार झाले. तुम्ही म्हणता सर इथं कसं लिहिलं, हे तुम्हाला फक्त समजण्यासाठी लिहिलं बरं का, ऑक्सिजन इलेक्ट्रॉन उडून घेतो वगैरे. ठीक आहे, असं लिहिलं तरी काय फरक पडत नाही तुम्ही, पण तुमच्या लक्षात यावं त्यासाठी मी काढलेलं आहे. ओके, चला, हा तयार झाला पॅरा नायट्रो असेटानिलाइड. पण आपल्याला काय तयार करायचंय, आपल्याला हे तयार करायचंय.
हे नाही तयार करायचं, आपल्याला पॅरा नायट्रो ॲनिलीन तयार करायचे. म्हणून इथपर्यंत आल्यानंतर ह्या 2 स्टेप झाल्या. आता खूप सोपं आहे. आता फक्त याचं ऍसिडिक किंवा बेसिक हायड्रोलिसिस करायचं आहे. म्हणून स्टेप 3 लिहितोय मी. काय लिहितोय पहा, स्टेप 3 हियर ऍसिड ऑर बेस हायड्रोलिसिस. ऍसिड ऑर बेस हायड्रोलिसिस. ऍसिड ऑर बेस हायड्रोलिसिस. तिसऱ्या स्टेप मध्ये, दुसऱ्या स्टेप मध्ये तयार झालेलं असेटानिलेट जे आहे पॅरा नायट्रो, पहा कोणतं, NC डबल बॉन्ड O CH3, इथं H, इथं इलेक्ट्रॉन पेअर नायट्रोजन होती, इथं काय आहे NO2 ग्रुप आहे. कोणता ग्रुप, NO2 ग्रुप. याची रिएक्शन जर आपण डायल्यूट HCl सोबत केली, कोणासोबत, डायल्यूट HCl, हा H+ हा Cl-, डायल्यूट HCl सोबत म्हणजे इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड किंवा इन प्रेझेन्स ऑफ बेस आपण जर रिएक्शन केली, इथं आपण डायल्यूट HCl किंवा डायल्यूट NaOH देखील वापरू शकतो. डायल्यूट HCl म्हणजे डायल्यूट म्हणलं की पाणी जास्त जर झालं तर इथं काय होतं, तर हा बॉन्ड ब्रेकडाऊन होतो. नायट्रोजन कार्बन बॉन्ड अंडरगो हायड्रोलिसिस. लक्षात घ्या मी काय सांगतो, तर नायट्रोजन कार्बन म्हणजे हा जो कंपाऊंड आहे, दिस पॅरा नायट्रो असेटानिलाइड अंडरगो हायड्रोलिसिस बिकॉज ऑफ डायल्यूट HCl or डायल्यूट NaOH and this bond will break down. कोणता बॉन्ड ब्रेक होतो, तर हा नायट्रोजन कार्बन बॉन्ड ब्रेक होतो. आणि इथं काय येतं, इथं हा जो H+ आहे तो H+ या नायट्रोजनला जोडला जातो आणि इथं तयार होतं ते असं, पहा इथं C6H5 ची रिंग. ओके, इथं N हा पहिला N, सॉरी H पहिला H, आणि हा COCH3 तुटून तिथं पुन्हा एक H येतो, H, आणि इथं इलेक्ट्रॉन पेअर जसं C, हा NH2 ग्रुप, आणि ह्याच्या पॅरा पोझिशनला कोणता आहे NO2. काय तयार झालं, पॅरा नायट्रो ॲनिलीन. आणि CH3 C डबल बॉन्ड O आणि Cl- इथं बाय प्रोडक्ट तयार होतो तो असा CH3 C डबल बॉन्ड O Cl. आता पहा, हा आणि हा काय तर एकच आहे ना, हा आणि हा प्रोडक्ट कोणते तर एकच आहे. याचं नाव काय आहे, तर ह्याचं नाव आहे पॅरा नायट्रो ॲनिलीन. हा कोणता तर पॅरा नायट्रो ॲनिलीन, किंवा त्याचं IUPAC नेम कोणतं, तर 4 नायट्रो ॲनिलीन. हे त्याचं IUPAC नेम आहे. कोणतं, 4 नायट्रो ॲनिलीन हे त्याचं IUPAC नेम आहे. तर फायनली प्रोडक्ट पाहिजे तो म्हणजे पॅरा नायट्रो ॲनिलीन आपण अशा पद्धतीनं मिळवलेला आहे. ओके, हे 3 मार्कासाठी बोर्डाच्या एक्झाम मध्ये रिएक्शन येऊ शकते, किंवा याच्यावरती तुम्हाला JEE नीट किंवा CET मध्ये देखील प्रश्न विचारले जातात. ओके, तर लक्षात ठेवा. हाऊ विल यू कन्वर्ट ॲनिलीन इनटू पॅरा नायट्रो ॲनिलीन म्हणजेच 4 नायट्रो ॲनिलीन, तर इट बाय 3 स्टेप. पहिली स्टेप कोणती, असेटिलेशन किंवा त्याला असायलेशन म्हणू शकता. दुसरी स्टेप आहे नायट्रेशन, आणि तिसरी स्टेप आहे ऍसिड ऑर बेस हायड्रोलिसिस. ओके, सो हियर वी कन्वर्ट दॅट इज ॲनिलीन इनटू पॅरा नायट्रो ॲनिलीन. ओके, इथं काय करायचं आपल्याला तिसऱ्या स्टेप मध्ये H+ म्हणजेच ऍसिड किंवा बेस हायड्रोलिसिस करायचं आहे. ऍसिड किंवा बेस हायड्रोलिसिस. पहा काय केलं आपण, तर सुरुवातीला ॲनिलीन घेतलं. ॲनिलीन मध्ये काय टाकलं आपण, ॲनिलीन घेतलं, इथे सांगतो पहा काय केलं आपण. तर ॲनिलीनचं कन्व्हर्जन 4 नायट्रो ॲनिलीन मध्ये करण्यासाठी 3 स्टेप. पहिली स्टेप कोणती, ॲनिलीन घेतलं कोनिकल फ्लास्क मध्ये, त्याच्यात टाकलं आपण असेटिक अनहायड्राइड. ती रिएक्शन व्हावी, आणि रिएक्शन झाल्यानंतर ऍसिड तयार होतो, ते न्यूट्रलाइज करण्यासाठी बेस टाकलं पिरिडीन. ॲनिलीनची रिएक्शन असेटिक अनहायड्राइड सोबत झाली, तयार झालं असेटानिलाइड. ओके, कोणतं तयार झालं, असेटानिलाइड तयार झालं, आणि बाय प्रोडक्ट असेटिक ऍसिड. नंतर तयार झालेलं जे असेटानिलाइड आहे, त्या असेटानिलाइडची रिएक्शन कोणासोबत केली आपण, कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड सोबत केली, इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. नायट्रोनियम आयन तयार करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा रोल कोणाचा असतो, तो कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिडचा, तो कॅटलिस्ट असतो. तयार झालेला नायट्रोनियम आयन हा कुठे अटॅक करतो, तो पॅरा पोझिशन वरती अटॅक करतो. तयार होतं पॅरा नायट्रो असेटानिलाइड. तयार झालेलं पॅरा नायट्रो असेटानिलाइड ची रिएक्शन कोणासोबत केली आपण, तर इथं डायल्यूट HCl सोबत केली, याला आपण म्हणतो ऍसिड हायड्रोलिसिस. हे कोणतं झालं, ऍसिड हायड्रोलिसिस. पॅरा नायट्रो असेटानिलाइड ची रिएक्शन डायल्यूट HCl सोबत केली, तर याच्यातला नायट्रोजन कार्बन बॉन्ड ब्रेक होतो आणि नायट्रोजन हायड्रोजन बॉन्ड जोडतो. इथं तयार होतो पॅरा नायट्रो ॲनिलीन बाय प्रोडक्ट असेटिल क्लोराइड. हा कोणता आहे, तर हा आहे असेटिल क्लोराइड. लक्षात ठेवा, हा आहे असेटिल क्लोराइड. अशा प्रकारे ही रिएक्शन होती. आता ही ती म्हणतात सर आपण डायरेक्ट नायट्रेशन केलं असतं नसतं जमलं का,
तर डायरेक्ट नायट्रेशन केलं तर एक सगळ्यात महत्वाचं, ॲनिलीनचं डायरेक्ट नायट्रेशन होत नाही, म्हणजे ॲनिलीनची रिएक्शन डायरेक्ट नायट्रिक ऍसिड सोबत होत नाही, त्याच्यासाठी आपल्याला सल्फ्युरिक ऍसिड वापरावा लागतो. आणि डायरेक्ट जर आपण नायट्रेशन केलं, तुम्हाला माहिती आहे जर ॲनिलीनची रिएक्शन आपण नायट्रिक ऍसिड सोबत केली इन प्रेझेन्स ऑफ सल्फ्युरिक ऍसिड, तर तिथं पॅरा नायट्रोॲनिलीन, मेटा नायट्रोॲनिलीन आणि ऑर्थो नायट्रोॲनिलीन यांचं मिक्सचर मिळतं. म्हणून आपण हे असं तयार करू शकतो का, तर मिक्सचर मिळतं, ते आपल्याला सेपरेट तयार करता येत नाही. आणि म्हणून सेपरेट जर आपल्याला करायचं असेल तर काय करतो आपण, या पद्धतीने जातो. ओके, ॲनिलीनचं करोजन पॅरा नायट्रोॲनिलीन मध्ये करण्यासाठी ॲनिलीनची रिएक्शन असेटिक अनायड्राइड सोबत केली, तयार झालं असेटानिलाइड. ॲसेटानिलाइड काय आहे, तर ॲसेटानिलाइड हा जो ग्रुप आहे COCH3, तर हा जो C डबल बॉन्ड O आहे, ऑक्सिजनची इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी जास्त असल्या कारणाने तो ऑक्सिजन इलेक्ट्रॉन ओढून घेतो. ऑक्सिजन इलेक्ट्रॉन जर ओढले तर नायट्रोजन इलेक्ट्रॉन इथे टाकतो, म्हणजे इलेक्ट्रॉन डेफिशियंट सेंटर इथे तयार होतं. मग नायट्रोजन एरोमॅटिक रिंग मधले इलेक्ट्रॉन ओढून घेतो, आणि इलेक्ट्रॉन ओढून घेतल्यामुळं ह्या ज्या पोझिशन्स असतात ऑर्थो, त्या ऑर्थो पोझिशनवरती इलेक्ट्रॉनची डेन्सिटी ही कमी होते. म्हणून लक्षात ठेवा, ॲनिलीनची रिएक्शन असेटिक अनायड्राइड सोबत केल्यानंतर इथं असेटानिलाइड तयार होतं, आणि ह्या COCH3 ग्रुपमुळं, कोणत्या असेटिल ग्रुपमुळं, COCH3 ग्रुपमुळं ऑर्थो पोझिशनवरती इलेक्ट्रॉनची डेन्सिटी कमी होते. याचा अर्थ ऑर्थो पोझिशन हे डिॲक्टिव्हेट होतात इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनसाठी, त्या ब्लॉक होतात. आणि नंतर ऑर्थो पोझिशन ब्लॉक झाल्यानंतर असेटानिलाइडची रिएक्शन नायट्रिक ऍसिड सोबत, कोणासोबत, कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड सोबत केली जाते. कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड सोबत आपण डायरेक्ट रिएक्शन करतो इन प्रेझेन्स ऑफ सल्फ्युरिक ऍसिड, तर इथं तयार होतो नायट्रोनियम आयन. नायट्रोनियम आयन तयार होण्यासाठी महत्त्वाचा रोल हा कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिडचा आहे. नायट्रोनियम आयन हा कोणत्या पोझिशनवर अटॅक करतो, पॅरावरती. ऑर्थोवरती काय करत नाही, कारण ऑर्थो पोझिशन या ब्लॉक झालेल्या आहेत. मेटा पोझिशन इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे, म्हणून मेटा पोझिशनवरती देखील अटॅक होत नाही, तर अटॅक होतो सिंपली ऑन पॅरा पोझिशन टू फॉर्म पॅरा नायट्रो असेटानिलाइड. एकदा का पॅरा नायट्रो असेटानिलाइड तयार झालं की त्याच्यामध्ये काय टाकायचं, एकतर ऍसिड टाका किंवा एकतर बेस टाका. जर पॅरा नायट्रो असेटानिलाइड रिएक्शन आपण डायरेक्ट HCl सोबत केली तर आपल्याला तयार होतो पॅरा नायट्रो ॲनिलीन आणि बाय प्रोडक्ट असेटिल क्लोराइड. या तिसऱ्या स्टेप मध्ये मात्र ऍसिड किंवा बेस आपण वापरू शकतो. तर अशा प्रकारे आपण तयार केलेलं आहे ॲनिलीनचं 4 नायट्रो ॲनिलीन किंवा पॅरा नायट्रो ॲनिलीन आपण असं म्हणू शकता. या 3 स्टेप आहेत, या 3 स्टेप तुम्हाला लिहून घ्यायच्या, लिहून घ्या. आता अरोमॅटिक इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनची शेवटची रिएक्शन ती म्हणजे आपण पाहतोय सल्फोनेशन रिएक्शन. कोणती रिएक्शन आहे तर सल्फोनेशन रिएक्शन. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ सल्फोनेशन असं झालं तुमच्या लक्षात ठेवा. सल्फोनेशन मध्ये काय, या अगोदर आपण पाहिलं होतं हॅलोजिनेशन. हॅलोजिनेशन मध्ये ह्या अरोमॅटिक रिंगचा H+ हा X+ न रिप्लेस होतो. हॅलोजिनेशन म्हटलं तर H+ X+ न. जर आपण तिथं नायट्रेशन म्हटलं तर अरोमॅटिक रिंगचा H+ हा NO2+ नायट्रोनियम आयन रिप्लेस होतो. आणि सल्फोनेशन म्हटलं तर H3H+ इज रिप्लेस्ड बाय SO3+ सल्फोनियम आयन यानं रिप्लेस होतो. लक्षात ठेवा. तर इथं सल्फोनेशन म्हणजे काय, रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम. रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम विथ सल्फोनियम आयन इज कॉल्ड एज अ सल्फोनेशन ऑफ ॲनिलीन किंवा सल्फोनेशन ऑफ एनी aromatic compound. Okay, so here I am giving to you example. Please look here. Consider we are taking this as a conical flask. This as a conical flask. Okay, please keep in mind. This is a conical flask. In this conical flask, we have to take aniline. What is the formula of aniline? Aniline. Okay, C6H5NH2 is a molecular formula of aniline. And in this aniline, we have to add concentrated sulfuric acid. कोणतं, कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. कॉन्सन्ट्रेटेड याचा अर्थ ऍसिड जास्त आणि पाणी कमी प्रमाणात, किंवा कधी कधी पाणीही नसतं. 100% प्युअर ऍसिड इज ऑल्सो कॉल्ड एज अ कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड. इथे मी म्हणेल ॲनिलीन घ्यायचं आणि ॲनिलीन आणि कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड यांना आपल्याला हीट करायचे. काय करायचं, आपल्याला हीट करायचे. काय होतं ते रिएक्शन इथे दाखवणार आहे मी. रिएक्शन पाहायचं. रिएक्शन दाखवायच्या अगोदर मी त्यावरती स्टेटमेंट लिहिली पहा. इथं त्या स्टेटमेंट इथं when aniline is react with concentrated sulfuric acid, when aniline is react with concentrated sulfuric acid, it forms anilinium hydrogen sulfate.
it form anilinium hydrogen sulfate, which on heating at 453 to 473 Kelvin, it produces major para-aminobenzene sulfonic acid. It produces para-aminobenzene sulfonic acid is a major product, and which is commonly called as सल्फानिलिक ऍसिड. त्यालाच कॉमनली काय म्हणतो आपण, तर त्याला सल्फानिलिक ऍसिड असं म्हटलं जातं. आता ही रिएक्शन होत असताना नेमकं काय काय होतं ते नीट लक्षात घ्या. आता या कोनिकल फ्लास्क मध्ये काय घेतलं आपण, इन दिस कोनिकल फ्लास्क कन्सिडर यू कॅन हिअर, हा कोनिकल फ्लास्क आहे. या कोनिकल फ्लास्क मध्ये ऍनिलीन घ्यायचे. काय घ्यायचं, ऍनिलीन. नंतर असं गृहीत धरा की ही टेस्ट ट्यूब आहे. या टेस्ट ट्यूब मध्ये कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड आहे. कोणतं, कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड आपण ओतणार आहोत ऍनिलीनच्या कोनिकल फ्लास्क मध्ये, आणि ऍनिलीनच्या कोनिकल फ्लास्क मध्ये जर ओतलं त्याला आपण असं सेक करणार आहोत. तर काय रिएक्शन होते ते पाहायचं. आता सध्या फक्त आपण ऍनिलीन आणि कोनिकल फ्लास्क घेतला, तर मी असं म्हणेल सध्या ऍनिलीन आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO सोबत टाकले, हिट नाही करत आपण. तर इथं असं काय होतं, ऍनिलीनचा फॉर्म्युला पहा C6H5NH2. हा मी इथं स्ट्रक्चरल फॉर्म्युला काढलेला आहे. हा कोणता फॉर्म्युला आहे, तर हा आहे स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऍनिलीनचा. ओके, ऍनिलीन इज रिएक्ट विथ सल्फ्युरिक ऍसिड, फॉर्म्युला H2SO4 कॉन्सन्ट्रेटेड. ओके, आणि ऍनिलीन आणि त्याच्यात जर सल्फ्युरिक ऍसिड टाकलं हिट न करता तर काय होतं पहा. तर हिट न करता जर आपण पाहिलं तर ऍनिलीन हा बेस आहे. ऍनिलीन हा काय, तर बेस. आपल्याला माहिती आहे ना, ऍनिलीन मध्ये नायट्रोजनच्या डोक्यावरती लोन पेअर आहे. ड्यू टू द डोनेशन ऑफ लोन पेअर ऍनिलीन ऍक्ट ॲज अ लेविस बेस. हा लेविस बेस ऍनिलीन हा कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड सोबत रिएक्ट होतो आणि इथं सॉल्ट तयार होतो, ऍनिलिनियम हायड्रोजन सल्फेट. नाव उच्चारायला अवघड आहे. ऍनिलिनियम हायड्रोजन सल्फेट तयार होतं. त्याचं स्ट्रक्चर कसं पाहायचं, तर मी असं म्हणेल नायट्रोजन आपली. आता सल्फ्युरिक ऍसिड हा ऍसिड आहे. ऍसिडच्या प्रॉपर्टी काय असतात, ऍसिड हॅव्हिंग टेंडेन्सी टू लूज द प्रोटॉन्स. सल्फ्युरिक ऍसिडनं प्रोटॉन जर लूज केला तर H+ आणि त्याच्यापासून दुसरा आयन होतो हायड्रोजन सल्फेट आयन. ओके, सल्फ्युरिक ऍसिडचं आयनायझेशन होऊन H+HSO4- होतं. हा H+ कोणाचा आहे, सल्फ्युरिक ऍसिडचा. तर H+ कोण घेतं, तर H+NH2 मधला नायट्रोजन घेतो. पहा मी काय सांगतो, तर नायट्रोजन बाय डोनेटिंग इट्स लोन पेअर ऍक्सेप्टिंग अ प्रोटॉन. सल्फ्युरिक ऍसिड मधला प्रोटॉन हा कोण ऍक्सेप्ट करतो, ऍनिलीन मधला नायट्रोजन. आणि मी म्हणतोय की त्याचं पाहायचं, इथे पहा सल्फ्युरिक ऍसिड H+ आणि HSO4-. ओके, आणि पुढे जाऊन असं पुन्हा H+ आणि SO4-. आपण असं म्हणतो सल्फ्युरिक ऍसिड ऑन आयनायझेशन इट गिव्स 2, किंवा आपण असं लिहितो ना H2SO4 चं आयनायझेशन जर झालं तर 2 H+ आणि SO4-. ओके, सल्फ्युरिक ऍसिड पासून 2 प्रोटॉन बाहेर पडतात आणि एक सल्फेट आयन. कोणता आयन, तर हा सल्फेट आयन आहे. SO4 असेल तर सल्फेट आयन, आणि सल्फ्युरिक ऍसिड पासून एक प्रोटॉन बाहेर पडला H+ आणि HSO4-. तर या HSO4- ला हायड्रोजन सल्फेट आयन असं आपण म्हणत असतो. कोणता, हा हायड्रोजन सल्फेट आयन आहे. मग ऍनिलीन काय करतो, तर हा जो ऍनिलीन आहे पहा, हा प्रोटॉन घेतो, नायट्रोजन लोन पेअर देतो H+ ला आणि तयार करतं ते असं. हे पहा C6H5 आणि इथं NH3+. हा आहे ऍनिलिनियम आयन. कोणता, ऍनिलिनियम. सल्फ्युरिक ऍसिड पासून प्रोटॉन बाहेर पडतात. तो प्रोटॉन कोण घेतं, ते ऍनिलिनियम घेतो. काय घेतं, ऍनिलिनियम. ऍनिलीन घेतो. ऍनिलीननं जर प्रोटॉन घेतला तर याला म्हणतो आपण ऍनिलिनियम. पहा, याला आपण म्हणतो ऍनिलिनियम, आणि हा जो राहिलेला पार्ट आहे याला आपण म्हणतो हायड्रोजन सल्फेट. याला काय म्हणतो आपण, हायड्रोजन सल्फेट. मुद्दाम तुम्हाला समजण्यासाठी बाहेर काढला, हे लक्षात ठेवा. हा ऍनिलिनियम आहे आणि हा हायड्रोजन सल्फेट. ऍनिलीन आणि सल्फ्युरिक ऍसिड जर आपण कोनिकल फ्लास्क मध्ये घेतलं तर सल्फ्युरिक ऍसिडचा प्रोटॉन हा ऍनिलीन घेतो, त्याच्यापासून ऍनिलिनियम आयन आणि राहिलेला हायड्रोजन सल्फेट यापासून तयार होतो सॉल्ट. ते असं काय येतं, ते सॉल्ट हे NH3+ HSO4-
याचं नाव काय आहे, हे सॉल्ट आहे, हे पाहणं, याचं नाव ॲनिलिनियम आणि हा हायड्रोजन सल्फेट, म्हणून याचं कंबाईन नाव आहे ते असं सांगा, काय कंबाईन नाव असेल तर ते नाव असेल, हे नाव वाचा, हे नाव ॲनिलिनियम हायड्रोजन सल्फेट, ॲनिलिनियम हायड्रोजन सल्फेट. ॲनिलिनची कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिडच्या मॉलिक्यूल सोबत रिॲक्ट झाली तर ॲनिलिनियम हायड्रोजन सल्फेट हा सॉल्ट तयार होतो. काय तयार होतो, हा सॉल्ट तयार होतो. ओके, लक्षात. सल्फ्युरिक ऍसिड प्रोटॉन देतो, सल्फ्युरिक ऍसिड प्रोटॉन देतो आणि ॲनिलिन प्रोटॉन घेतो. मग ॲनिलिनचं NH3CH5NH3+ ॲनिलिनियम आणि सल्फ्युरिक ऍसिडचं HSO4- हायड्रोजन सल्फेट, हे झालं ॲनिलिनियम हायड्रोजन सल्फेटचं सॉल्ट तयार होतो. ॲनिलिन आणि सल्फ्युरिक ऍसिड पासून काय तयार झालं सध्या, तर तयार झालं ॲनिलिनियम हायड्रोजन सल्फेट, हे सॉल्ट तयार झालं. आता या सॉल्टला काय करायचं, तर या सॉल्टला आपल्याला आता हीट करायचंय. आतापर्यंत आपण हीट केलं का नाही, फक्त घेतलं होतं कोनिकल फ्लास्क मध्ये ॲनिलिन घेतलं, नंतर सल्फ्युरिक ऍसिड टाकलं, ॲनिलिनची कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड सोबत रिॲक्शन होऊन ॲनिलिनियम हायड्रोजन सल्फेट नावाचं सॉल्ट तयार झालं. नंतर त्याला आपल्याला हीट करायचं आहे, किती केल्विनला, तर 453 ते 473 केल्विनला. लक्षात ठेवा, टेम्परेचर 453 टू 473 केल्विनला आपल्याला त्याला हीट करायचं आहे. काय करायचंय, 453 दिसतंय का, 453 ते 473 केल्विनला आपल्याला त्याला हीट करायचं. आणि हीट केल्यानंतर मी असं म्हणतोय, ह्या ॲनिलिनियम हायड्रोजन सल्फेट मधला वॉटर मॉलिक्यूल निघून जातो. काय निघून जातो, वॉटर मॉलिक्यूल निघून जातो आणि इथं तयार होतं ते असं, इथं तयार होतं ते असं. इथं राहतं फक्त NH2 ग्रुप. कोणता राहतो, फक्त NH2 ग्रुप. आणि इथला H+ पण निघून जातो, इथला H+ पण निघून जातं आणि इथं येतं SO3H ग्रुप. कोणता येतो, SO3H. तर पहा, NH3HSO4 मी असं लिहितो, पहा NH3HSO4, ओके, मायनस. तर यातला एक H आणि यातला एक H, इथला एक H आणि इथला एक O, काय निघून जातं, H2O. काय शिल्लक राहिलं, पहा बरं, काय शिल्लक राहिलं, तर इथे शिल्लक राहिलं फक्त SO3. काय शिल्लक राहिलं, SO3. लक्षात घ्या, काय शिल्लक राहिलं, तर SO3. तर इथला SO3 आणि इथला एक H मिळून तयार होतो SO3H. SO3H तयार होतो. इलेक्ट्रोफाइल सल्फोनियम आयन असतो, तर SO3H तयार होतो. आणि बाय प्रोडक्ट काय, तर इथं हीट केल्यानंतर बाय प्रोडक्ट H2O निघून जातो, वॉटर मॉलिक्यूल निघून जातो. ॲनिलिनियम हायड्रोजन सल्फेटला 453 ते 473 म्हणजे नियर अबाउट 473 केल्विन टेम्परेचरला आपण जर त्याला हीट केलं तर याचं डिहायड्रेशन होतं, वॉटर मॉलिक्यूल निघून जातो. आणि इकडचा जो SO3 ग्रुप आहे तो कोणत्या, तो पॅरा पोझिशन वरती अटॅक करतो आणि तयार होतं हे. मग ह्याचं नाव काय, तर ह्याचं नाव सांगतो. याला काय म्हटलं जातं, तिथं वरती लिहिलं पहा, हे पहा. आता आपल्याला असं माहिती आहे C6H5SO3H असा जर जोडलेला असेल त्याला आपण बेंझिन सल्फोनिक ऍसिड म्हणतो. काय म्हणतो आपण, बेंझिन सल्फोनिक ऍसिड. तर हा SO3 चा असेल आणि NH2 जर असेल तर त्याला आपण म्हणतो पॅरा अमायनो बेंझिन सल्फोनिक ऍसिड. मग याची फक्त उलट स्ट्रक्चर आहे, याच्या फक्त उलट स्ट्रक्चर वर आहे. ओके, सल्फोनिक ऍसिड हा फंक्शनल ग्रुप प्रायोरिटी मध्ये अगोदर आहे, ओके, आणि NH2 हा नंतर आहे. हा पॉलीफंक्शनल ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, एकापेक्षा जास्त फंक्शनल ग्रुप असलेला आहे. मी जर असं झाकून ठेवलं तर तो बेंझिन सल्फोनिक ऍसिड आहे. आणि बेंझिन सल्फोनिक, आता पहा, SO3H ची फंक्शनल ग्रुप प्रायोरिटी हे NH2 पेक्षा जास्त आहे, तो ऍसिडिक ग्रुप आहे हा. मग याचं नाव काय, तर या कार्बनला SO3H जोडला जर एक दिला तर याला 2, याला 3 आणि याला 4. मग 4 नंबर म्हणजे कोणती, पॅरा पोझिशन आहे. पॅरा पोझिशनला अमायनो ग्रुप आहे. मग याचं नाव काय, याचं नाव आहे पॅरा अमायनो बेंझिन सल्फोनिक ऍसिड. पॅरा अमायनो बेंझिन सल्फोनिक ऍसिड किंवा यालाच कॉमनली सल्फानिलिक ऍसिड म्हटलं जातं. कोणतं नाव, सल्फानिलिक ऍसिड असं म्हटलं जातं. हे ड्रग म्हणून वापरलं जातं, हे औषध म्हणून वापरलं जातं, लक्षात ठेवा, सल्फानिलिक ऍसिड. ओके, पॅरा अमायनो बेंझिन सल्फोनिक ऍसिड इज आल्सो कॉमनली कॉल्ड ॲज सल्फानिलिक ऍसिड. तर कुठं लिहिले पाहिजे, सल्फानिलिक ऍसिड ॲज अ मेजर प्रोडक्ट असतो. हा कोणता असतो, मेजर प्रोडक्ट. SO3+ सल्फोनियम आयन ही
हा जो आहे तो प्यारा पोझिशनवरती अटॅक करून इथं मेजर प्रोडक्ट तयार करतो. आणि हे जे तयार झालेलं आहे पहा प्यारा अमायनो बेंझिन सल्फ्युरिक ऍसिड, तर ह्या अरोमॅटिक रिंगला वरच्या साइडनं बेस आहे. काय आहे पहा वरच्या साइडनं NH2 म्हणजे काय आहे तर बेस आहे आणि खालच्या साइडनं मात्र काय आहे बरं ऍसिड आहे. प्यारा अमायनो बेंझिन सल्फोनिक ऍसिड इज अ कंपाउंड which contain NH2 as a base functional group and SO3H is a acid functional group. आणि मला असं म्हणायचं वरती बेस आहे खाली ऍसिड आहे. ऍसिडची टेंडन्सी H+ देण्याची असते आणि बेसची टेंडन्सी H+ घेण्याची असते. म्हणून हा जो प्यारा अमायनो बेंझिन सल्फोनिक ऍसिड आहे या SO3H मधला H+ हा नायट्रोजन घेतो. SO3H मधला H+ हा नायट्रोजन घेतो आणि इथं तयार होतं ते असं पहा. इथं काय तयार होतं तर इथं तयार होतं ते स्ट्रक्चर असं असणार आहे. ओके, आता ह्या NH2 न इथला H+ जर घेतला तर इथं तयार होतं NH3+, इथं तयार होतं NH3+ आणि इथला H+ निघून जर गेला तर खाली तयार होतं SO3-. पहा migration of a proton from sulfonic acid group to amino group and there is a formation of NH3+ and SO3-. एकाच मॉलिक्यूल मध्ये एकावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे तर दुसऱ्या सेंटरवरती कोणता चार्ज आहे तर दुसऱ्या सेंटरवरती निगेटिव्ह चार्ज आहे. कोणता चार्ज आहे तर निगेटिव्ह चार्ज. इथं पहा हा पॉझिटिव्ह चार्ज आणि इथं निगेटिव्ह चार्ज. एकाच मॉलिक्यूल मध्ये दोन चार्ज म्हणजे दोन पोल तयार झालेले आहेत. याला डायपोलर आयन आणि एक त्याला नाव आहे झ्विटर आयन. यालाच काय म्हटलं जातं तर यालाच झ्विटर आयन. कोणता लक्षात ठेवा ZWITTER झ्विटर आयन म्हटलं जातं. झुटा आयन नाही झ्विटर आयन ZWITTER झ्युटर आयन. आणि झ्युटर आयन म्हणजे काय तर डायपोलार आयन. म्हणजे कोणता तर डायपोलार आयन. एकामध्ये ऍसिड एका सेंटरला एका कॉर्नरला ऍसिड आहे एका कॉर्नरला बेस अशा प्रकारचा तो आयन असतो झ्विटर आयन. ओके, ही कोणती रिएक्शन झाली सल्फोनेशन रिएक्शन झाली. काय झालं बरं सल्फोनेशन रिएक्शन मध्ये तर तुम्ही पाहू शकता सल्फोनेशन म्हणजे काय तर पहा रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम बाय सल्फोनियम आयन इज कॉल्ड ॲज अ सल्फोनेशन रिएक्शन. ॲनिलीनचं सल्फोनेशन झालं तर काय होतं किंवा तुम्हाला प्रश्न असतो व्हॉट इज द ऍक्शन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड ऑन ॲनिलीन. तर फायनल प्रोडक्ट कोणता लिहिणार तर तुम्ही फायनल प्रोडक्ट हा लिहिणार आहात. लक्षात ठेवा फायनल प्रोडक्ट तुम्ही हा लिहिणार आहात. तर इथं स्टेटमेंट आहे आपल्याला व्हेन ॲनिलीन इज रिॲक्ट विथ concentrated sulfuric acid it forms anilinium hydrogen sulfate which on heating at 453 to 473 Kelvin it gives para amino benzene sulfonic acid. कोणता para amino benzene sulfonic acid हा मेजर ऑर्थो अमायनो म्हणजे ओ अमायनो बेंझिन सल्फोनिक ऍसिड हा मायनर असणार आहे आणि प्यारा अमायनो बेंझिन सल्फोनिक ऍसिड हा मेजर असणार आहे. त्याचं कारण काय असेल तर त्याचं कारण हे मिनिमम रिपल्शन आणि मॅक्झिमम सिमेट्री असणार आहे. इलेक्ट्रॉन देणारा वरच्या साइडनं इलेक्ट्रॉन घेणारा डाऊन साइडला आहे. मिनिमम रिपल्शन मॅक्झिमम सिमेट्री मुळे हा मेजर प्रोडक्ट असणार आहे. ओके, हे सांगितलं. काय सांगितलं आपण तर या कोनिकल फ्लास्क मध्ये काय घेतलं ॲनिलीन. ॲनिलीनची रिएक्शन कोणासोबत सल्फ्युरिक ऍसिड सोबत. सल्फ्युरिक ऍसिड प्रोटॉन देतो NH2 ग्रुप प्रोटॉन घेतो. काय तर होतं ॲनिलीन आणि कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड ऍट रूम टेम्परेचर लिहू का इथं ऍट रूम टेम्परेचर इट गिव्स ॲनिलिनियम हायड्रोजन सल्फेट. कोणता ॲनिलिनियम हायड्रोजन सल्फेट. तो कसा तयार होतो सल्फ्युरिक ऍसिड प्रोटॉन देतो NH2 प्रोटॉन घेतो तयार होतं ॲनिलिनियम हायड्रोजन सल्फेट. नंतर ॲनिलिनियम हायड्रोजन सल्फेटला काय करतो आपण त्याला हीट करतो त्याला टेम्परेचर देतो 453 ते 473 केल्विन. म्हणजे तुम्हाला माहिती आहे 273 म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस. मग 473 म्हणजे किती तर नियर अबाउट 200 डिग्री सेल्सिअस. जवळपास 200 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपण त्या ॲनिलिनियम हायड्रोजन सल्फेटला हीट केलं तर त्याच्यापासून काय तर होतं तर त्याच्यापासून एक H2O मॉलिक्यूल निघून जातो आणि सल्फोनियम आयन हा प्यारा पोझिशनवर अटॅक करतो. सल्फोनियम आयन ग्रुप हा
पॅरा पोझिशनवरती अटॅक करतो आणि पॅरा अमायनो बेन्झीन सल्फोनिक ऍसिड ॲनिलिनियम हायड्रोजन सल्फेटला 200 डिग्री सेल्सिअसला हीट केलं तर पॅरा अमायनो बेन्झीन सल्फोनिक ऍसिड तयार होतो, त्यालाच सल्फानिलिक ऍसिड असं म्हटलं जातं. आणि या सल्फानिलिक ऍसिड मध्ये अपोजिट पोझिशनला जर आपण पाहिलं NH2 वरती बेस आहे, NH2 हा बेस आहे आणि SO3H हा ऍसिड आहे. आणि म्हणून मी असं म्हणतो ऍसिडची टेंडन्सी H+ देण्याची असते आणि बेसची टेंडन्सी H+ घेण्याची असते. एकाच मॉलिक्यूल मध्ये एका साइडला बेस एका साइडला ऍसिड आहे, म्हणून हा SO3H चा H+ देणार आहे आणि NH2 हा H+ घेणार आहे. आणि NH2 न H+ घेतला तर NH3+ झाला आणि SO3H न H+ दिला तर SO3- झाला. मग एकाच मॉलिक्यूल मध्ये ही रिअरेंजमेंट रिएक्शन झालेली आहे. यापासून एकावरती पॉझिटिव्ह पोल, एका साइडला कोणता पॉझिटिव्ह पोल तर दुसऱ्या साइडला निगेटिव्ह पोल तयार झालेला आहे, निगेटिव्ह पोल तयार झालेला आहे. म्हणून या मॉलिक्यूलला पोलार मॉलिक्यूल किंवा डायपोलार मॉलिक्यूल म्हटलं जातं, यालाच डायपोलार आयन. आता मॉलिक्यूल राहिला का नाही, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे चार्जेस आलेत म्हणून त्याला आपण काय म्हणलं तर डायपोलार आयन म्हटले. डायपोलार आयनला दुसरा शब्द कोणता तर झ्विटर आयन. ज्या ज्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये बेस आणि ऍसिड हे फंक्शनल ग्रुप असतात आणि ऍसिडने H+ दिला आणि बेसने H+ घेतला तर अशा प्रकारचे दोन पोल असलेले आयन तयार होतात, त्यांना डायपोलार आयन आणि कॉमनली त्यांना झ्विटर आयन असं म्हटलं जातं. ओके, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचे. सल्फानिलिक ऍसिड इज ऑल्सो ऍक्ट ॲज अ ड्रग. त्याचा उपयोग काय केला जातो तर ड्रग म्हणून देखील केला जातो. ओके, मला वाटतं ही सल्फोनेशन रिएक्शन देखील तुम्हाला लक्षात आली असेल. आणि प्रश्न कसा विचारला जातो, सो व्हॉट इज द ऍक्शन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड ऑन ॲनिलीन. प्रश्न असा असतो व्हॉट इज द ऍक्शन ऑफ, क्वेश्चन पहा तर तो असा असेल व्हॉट इज द ऍक्शन ऑफ, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड, concentrated sulfuric acid, concentrated sulfuric acid on aniline, on aniline. तर कृपया त्या रिएक्शनचं किंवा त्या स्टेटमेंटचं उत्तर तुमचं ही रिएक्शन असणार आहे. ओके, aniline, when aniline is react with concentrated sulfuric acid it gives anilinium hydrogen sulfate which on heating 450 to 473 Kelvin it gives para amino benzene sulfonic acid म्हणजेच सल्फानिलिक ऍसिड. आणि सल्फानिलिक ऍसिड मध्ये दोन फंक्शनल ग्रुप आहेत, एक बेस एक ऍसिड. ऍसिड H+ देतो, बेस H+ घेतो, म्हणून डायपोलार आयन तयार होतो, म्हणजेच तो असतो झ्विटर आयन. ओके, सो हियर वी कंप्लीट द सल्फोनेशन रिएक्शन आल्सो. तर आज आपण कोणकोणती रिएक्शन पाहिल्या तर आज आपण पाहिल्या नायट्रेशन ऑफ ॲनिलीन आणि सल्फोनेशन ऑफ ॲनिलीन. ऍक्शन ऑफ नायट्रेटिंग मिक्सचर ऑन ॲनिलीन जर आलं तर तुमचे उत्तर काय आहे तर ॲनिलीनची रिएक्शन नायट्रेटिंग मिक्सचर सोबत जर झाली तर पॅरा नायट्रो ॲनिलीन, मेटा नायट्रो ॲनिलीन आणि ऑर्थो नायट्रो ॲनिलीन असे तीन वेगळे प्रोडक्ट तयार होतात. पॅरा नायट्रोचं पर्सेंटेज असतं 51%, मेटाचं असतं 47% आणि ऑर्थोचं असतं 2%. पॅरा नायट्रो ॲनिलीन हा मेजर का असतो कारण मिनिमम रिपल्शन मॅक्झिमम सिमेट्रीमुळे. मेटा नायट्रो ॲनिलीन का तयार झाला त्याचं कारण सल्फ्युरिक ऍसिड हा ऍसिडिक म्हणजे तिथं कॅटलिस्ट हा सल्फ्युरिक ऍसिड ऍसिडिक मीडियम होती म्हणून. ओके, आणि त्याच्यानंतर ॲनिलीनचं पॅरा नायट्रो ॲनिलीन कसं तयार करायचं हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. 3 स्टेप. असेटिलेशन केल्यानं ऑर्थो पोझिशन ब्लॉक होते, असेटानिलाइड तयार होतं, नंतर असेटानिलाइडची रिएक्शन नायट्रेटिंग मिक्सचर सोबत तयार होतं पॅरा नायट्रो असेटानिलाइड आणि पॅरा नायट्रो असेटानिलाइड तयार झालं की त्याचं ऍसिड किंवा बेस हायड्रोलिसिस करून आपल्याला मिळतं तिथं पॅरा नायट्रो ॲनिलीन नावाचा प्रोडक्ट. आणि सगळ्यात शेवटची रिएक्शन आजची आपण पाहिली सल्फोनेशन रिएक्शन. तुम्हाला माहित झालं की रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम, रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम बाय सल्फोनियम आयन इज कॉल्ड ॲज अ सल्फोनेशन रिएक्शन. आणि जर सल्फ्युरिक ऍसिडची रिएक्शन ॲनिलीन सोबत काय होते असा प्रश्न जर आला किंवा हाऊ विल यू कन्वर्ट ॲनिलीन इनटू सल्फानिलिक ऍसिड तर कृपया ही रिएक्शन तुम्हाला लिहायची आहे. आणि MCQ मध्ये येतं विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड शो डायपोलार आयन किंवा झ्विटर आयन. तर अशा प्रकारचं जर एक्झाम्पल तुमच्याकडे असेल त्या ऑप्शन मध्ये तर ते उत्तर असू शकतं, लक्षात ठेवा. ओके, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ
सल्फ्युरिक ऍसिड ऑन ऍनिलीन जर आलं तर ही तुम्हाला रिएक्शन लिहायची आहे. ऍनिलीनची रिएक्शन सल्फ्युरिक ऍसिड सोबत तयार होतं ऍनिलिनियम हायड्रोजन सल्फेट. त्याला आपण हीट केलं 473 केल्विन टेम्परेचरला, तयार होतं सल्फानिलिक ऍसिड किंवा पॅरा अमायनो बेंझिन सल्फोनिक ऍसिड विच produces zwitter ion. Okay, so today we will complete this much and next lecture we will see another content. Okay, thank you so much.